आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि टेस्टी पोटॅटो रोल्स. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चीजी असा हा स्नॅक्स आहे ना, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खूप आवडेल. चहासोबत, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा पाहुणे आल्यावर पटकन बनवण्यासाठी ही रेसिपी ना एकदम परफेक्ट आहे. चला मग झटपट अशा रेसिपीला चालू करूया. तर आहे ना, बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे 4, मध्यभागातून कटसुद्धा करून घेतलेले आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया आणि बटाटा छान असा शिजला जाईल मऊसूत, त्यावरची सालसुद्धा काढून घेत आहे. तर एक एक करून सर्व जी साल आहे ना बटाट्यावरची काढून घेतलेली आहे. यानंतर हा जो बटाटा आहे ना, तो आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. हे पोटॅटो रोल्स आहेत ना, लहान मुलांना खूप आवडतात. चीजी असल्यामुळे ना आणखीनच खूप चविष्ट लागतात आणि बनवायलासुद्धा खूप इझी बनतात. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे पोटॅटो रोल्स आहे ना देऊ शकता. सर्व बटाटे सोलून झाल्यानंतर त्याला मी असे स्मॅश करून घेते आणि पाहू शकता बटाटा खूप छान असा शिजला गेलेला आहे, अगदी मऊसूत आणि इझिली स्मॅशसुद्धा होत आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवलेले हे पोटॅटो रोल्स जे आहेत ना, ते तुम्ही नक्की करून पहा. यानंतर आपल्याला द्यायची आहे फोडणी. अगदी जसा आपण पिवळा बटाटा करतो ना, सेम त्याच पद्धतीने हा जो बटाटा आहे ना, तो करायचा आहे. आता ठेवूया गॅसवरती कढई आणि त्यामध्ये 1.5 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलसुद्धा खूप काहीसं जास्त टाकायचं नाही आहे, कारण जो बटाटा आहे ना तो खूप ऑइली होतो. तर यासाठी तर इथे मी मोहरी आणि जिरे टाकलेले आहे तेलामध्ये. ते खूप छान असे फुलले गेले ना, की यामध्ये टाकायचा आहे बटाटा. तर तिखटचा वापर इथे मी केलेला नाही आहे, कारण लहान मुलं पण खाणार होते ना, तर त्यासाठी. जर तुम्हाला खूपच स्पायसी असे पोटॅटो रोल्स बनवायचे असतील ना, तर यामध्ये तुम्ही आहे ना हिरवी मिरची किंवा तिखटचा वापर केला तरी चालेल. तर आहे ना थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे आणि बटाटा जो स्मॅश केलेला आहे ना, तो टाकलेला आहे. आता वरतून मीठ टाकायचं आहे आणि हा जो बटाटा आहे ना, तो परतून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. मंडळी, मी तुमच्यासाठी आहे ना खूप डिटेलमध्ये अशी रेसिपी शेअर केलेली आहे. कारण जर तुम्ही काय पोटॅटो रोल्स बनवणार असाल ना, तर त्यामध्ये कुठलाच अडथळा येणार नाही आहे. पोटॅटो रोल्स आहेत ना कधीच फसणार नाही आहे. सर्वात शेवटी यावरती टाकणार आहे बारीक चिरून खूप सारी कोथिंबीर आणि मस्त असा पिवळा बटाटा जो आहे ना, तो साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवला गेलेला आहे ना, छान असा चविष्ट लागत होता आणि तयारसुद्धा झालेला आहे. फक्त यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि हा बटाटा झाल्यानंतर आहे ना, आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. गार झाल्यानंतरच मग आपण पोटॅटो रोल्स आहे ना बनवून घेऊया. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना, फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता पिवळा बटाटा आहे ना पूर्णपणे गार करण्यासाठी 10 ते 12 मिनिटे बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण ब्रेडचे जे साईडचे हे असतं ना, ते कट करून घेणार आहोत. जे ब्रेडच्या साईडचं कट केलेलं आहे ते सुद्धा वेस्ट जाऊ द्यायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने ना ब्रेड असा कट करून घ्यायचा आहे. एक एक करून सर्व जे ब्रेड आहेत ना ते मी कट करून घेतलेले आहेत, पाहू शकता. सेम ह्याच पद्धतीने ना फॉलो करा. ब्रेडच्या साईडचे राहिलेले जे काप आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि फिरवून घेऊया. तर ब्रेड क्रम जो आहे ना तो तयार होतो. ब्रेड क्रमसुद्धा मिक्सरला वाटून घेतल्यानंतर तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. याने ना पोटॅटो रोल्स आहेत ना खूप क्रिस्पी होतात. यामुळे इथे ब्रेड क्रम बनवून घेतलेला आहे. यानंतर स्लरी बनवून घेऊया. तर इथे मैदा घेतलेला आहे, अगदी 4 ते 5 चम्मच घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंफार मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे. खूप पातळही नाही आहे आणि खूप असं घट्टही नाही आहे. अशी ही मैद्याची स्लरी बनवून घ्यायची आहे आपल्याला आणि पाहू शकता स्ट्रक्चर असं असावे. खूप काहीसं पातळही नाही आणि खूप काहीसं जाडसरही नाही आहे. तर अशा पद्धतीने मैद्याची जी स्लरी आहे ना, ती बनवून तयार झालेली आहे. यानंतर आपण घेऊया पोटॅटो रोल्स बनवायला. तर
एकीकडे साईडला चीजचे स्लाईडसुद्धा आणलेले होते, तर ते सुद्धा मी किसून घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ नाही शेअर केलेला, पण इथे चीज जे आहे ना ते किसून घेतलेलं आहे. यानंतर घेऊया पोटॅटो रोल्स बनवायला. तर आहे ना पाणी घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. अगदी थोडंफार असं ब्रेड जो आहे ना तो भिजवून घ्यायचा आहे. खूप काहीसा नाही, नाहीतर तुटण्याची शक्यता असते. खूप काहीसा ब्रेड आहे ना पाण्यामध्ये भिजवू नका, अगदी थोडाफारच भिजवून घ्या. यानंतर बटाटासुद्धा गार झालेला आहे, तर त्याची अशी वाटी बनवल्यासारखी बनवायची आहे आणि त्यामध्ये चीज भरायचं आहे. चीज भरल्यानंतर बंद करायचं आहे आणि आत्ता आपण भिजवलेला जो ब्रेड आहे ना, तो त्याला असा रोल रोल करायचा आहे आणि दोन्ही साईडनं असा बंद करून घ्यायचा आहे. यानंतर जे आपण मैद्याची स्लरी बनवलेली आहे ना, त्यामध्ये बुडवायचं आहे. सोबतच लगेचच ब्रेड क्रममध्ये मिसळून घ्यायचा आहे आणि पाहू शकता जो पोटॅटो रोल्स आहे ना तो तयार झालेला आहे. एक एक करून सर्व जे पोटॅटो रोल्स आहेत ना ते मी बनवून घेतलेले आहे आणि तेलसुद्धा गरम झालं होतं, तर तेलामध्ये ना पोटॅटो रोल्स सोडून देऊया. हे तळताना ना गॅसची फ्लेम आहे ना एकदम कमी ठेवा आणि पोटॅटो रोल्स आहे ना तळून घ्या. तेलामध्ये पोटॅटो रोल्स खूप काहीसे टाकू नका, अगदी 2 किंवा 3 अशा प्रमाणामध्ये ना तळून घ्या. खूप काहीशी गर्दी केली तर ती व्यवस्थित फ्राय होत नाही आहेत, तर त्यासाठी. आणि पाहू शकता एकदम असा कलर खूप छान आलेला आहे. सोनेरी रंग येईपर्यंत आणि क्रिस्पीपणा येईपर्यंत हे जे पोटॅटो रोल्स आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत आणि छान असे फ्राय झालेले आहेत पोटॅटो रोल्स. तर आहे ना आपण काढून घेऊया. तसेच दुसरे काही पोटॅटो रोल्ससुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे पोटॅटो रोल्स आहेत ना सॉससोबत आहे ना मस्त एन्जॉय करा आणि खरंच खायला आहे ना खूप अप्रतिम लागतात आणि छोट्या मुलांना तर आहे ना खूप खूप आवडतात. तर मस्त असं चीजी होतात आणि एकदम असं खावं खावंसं वाटणारे हे पोटॅटो रोल्स आहेत ना तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा असे पोटॅटो रोल्स बनवा आणि तुमच्या मुलांना नक्कीच खुश करा. धन्यवाद.